मंडळी, राजोक्का किचन मध्ये आपलं स्वागत. हे बघा, आता आपण बनवणार आहोत लाल भोपळ्याची भाजी. भोपळा आपण हा आता स्वच्छ बाहेरून धुवून घेतलाय. आता आपण हा बारीक कापून घेऊया. बटाटे सारख्या फोडी करून घेऊया. हे बघा, आता आपण ह्या डांगराच्या भाजीसाठी हा मसाला वाटणार आहे. ही मिरची, मीठ, जिरे, लसूण आणि हे शेंगदाणे. शेंगदाणे मी बारीक नाही वाटणार, आबाडधोबड वाटणार असे अर्धाले. पहिली मिरची बारीक करून घेते. असे वाटलेत मी शेंगदाणे अर्धाले. आता थोडीशी मोहरी टाकते, थोडीशी जिरी टाकते, थोडीशी हळद आणि हे वाटण वाटलेलं टाकते. मसाला परतला आहे. आता आपण त्याच्यात डांगर टाकूया. आता या डांगराच्या भाजीला आपोआप पाणी सुटतं. याच्यात वरून पाणी घालायचं नाही. ह्या भाजीला जे पाणी सुटतं ना, त्याच पाण्यात ती सुटते. आपण वरून अजिबात पाणी टाकणार नाही. आता ही चांगली हलवून घेतली मी. आता याच्यावर मी झाकण ठेवते. मिडियम गॅसवर भाजी शिजायला ठेवणार. त्याच्यावरती झाकण ठेवणार. झाकणामध्ये ना पाणी ओतणार. म्हणजे या पाण्याने काय होणार, खालच्या भाजीला पाणी सुटणार आणि भाजी जळणार नाही, आपली खाली लागणार नाही. मिडियम गॅसवर 10-15 मिनिटं आपण असंच ठेवूया. आपण आहे ना डांगराच्या भाजी बरोबर आता भेंडीची भाजी पण बनवणार आहे. डांगर आपलं शिजतंय, तर तोपर्यंत आपण भेंडीची भाजी शिजायला टाकूया. तर मी भेंडी अशी कापून घेतली कवळी. आणि भेंडीसाठी पण आपला आहे ना डांगराच्या भाजीसारखाच मसाला आहे. ही पण त्याला रेड मिरची होती, याला हिरवी मिरची घेतली. हिरवी मिरची, लसूण, मीठ आणि शेंगदाणे आणि जिरे थोडेसे टाकतो वाटणं. हे बघा, थोडेसे जिरे घेते. आता आपण वाटूया. हे बघ, त्याच्यात शेंगदाणे वाटूया. थोडीशी कोथिंबीर टाकूया. वाटलेला मसाला टाकूया. ह्या भेंडीमध्ये तुम्ही ओलं खोबरं पण ऍड करू शकता. झालंय, आपण भेंडी टाकूया. भेंडीवर आपण 5 मिनिटं झाकण ठेवलं होतं वाफ घ्यायसाठी. आता झाकण उघडून बघूया आपण. हे बघा, अर्धी भेंडी शिजली आपली. आता आपण झाकण न ठेवता ती अर्धी राहिलेली शिजवून घेणार. बारीक गॅसवर भेंडी आपण शिजवून घेऊ. आता आपण डांगर बघूया.
डांगरावरच बघा, डांगराला पाणी सुटलंय. डांगर पण आपला अर्धा शिजलंय. आता आपण हे 5-10 मिनिटात शिजणार. आता आपण शिजस तोपर्यंत भाकरी बनवून घेऊया. हे बघा, आपली डांगराची भाजी मस्त शिजली. आपण थोडीशी कोथिंबीर टाकूया. भाकरी बनवली गरम गरम.